आपल्या हिंदू धर्मात ना गाईला खूप महत्त्वाचं स्थान आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. आणि आता मार्गशीर्ष महिना सुरू आहे. दररोज नाही किंवा वर्षभर नाही दिला तरी पण आता प्रत्येक जण ह्या महिन्यात तरी किमान गाईला ना नैवेद्य देतात. आणि हे खूप चांगलं असतंय. मार्गशीर्ष महिना हा विष्णूंना समर्पण महिना मानला जातो. तर ह्या महिन्यात तरी किमान गाईला नैवेद्य दिलाच जातो. आणि दररोज राहिलं तर गुरुवारच्या दिवशी का होईना प्रत्येक जण गाईला नैवेद्य देतात. पण मला असं वाटतं की आपण जी पोळी बनवतो ना, दररोज चपाती, दररोज काही पोळी कोण बनवत नाही, पुरणपोळी, पण चपाती तर बनवतो ना दररोजच्या आहारात. जी चपाती आपण पहिली बनवतो ना, ती दररोजची पहिली चपाती किंवा पहिली भाकरी जी बनवतो ती गाईला जर दिली ना, तर आपल्या सुख समृद्धीसाठी खूप म्हणजे खूप चांगलं असतं. गाईच्या पोटात 33 कोटी देवांचा वास आहे असं मानलं जातं. गोमातेला ना आपल्या हिंदू धर्मात खूप महत्त्वाचं स्थान आहे. आणि हे खरंच आहे की आपल्या कुलस्वामी देवतांचा सुद्धा वास दुभत्या गायीमध्ये, म्हणजे दूध देणाऱ्या गायींच्या स्थानामध्ये असतो असं मानलं जातं. म्हणून जेव्हा आपण कुलदेवतेला जातो ना, तेव्हा जेव्हा नैवेद्य दाखवलेला असतो ना, तो राहिलेला नैवेद्य आपण दुभत्या गाईला, म्हणजे दूध देत्या गाईला येऊन दिला ना, तर ते 33 कोटी देवांना मिळाल्यासारखं असतंय. आणि खरंच मी तर म्हणते, फक्त मार्गशीर्ष महिन्यात नाही, नेहमीच जे आपण आहारात चपाती बनवतो किंवा भाकरी बनवतो, ती पहिली चपाती गाईला दिली तर खूप चांगलं असतंय. आणि प्रत्येकानं हा नियम पाळावा. दररोज जेवणाच्या आधी जे आपण काही बनवले चपाती भाकरी घरामध्ये, ती पहिली आपल्या गाईला द्यावी. म्हणजे खरंच आपल्यासाठी, आपल्या घराच्या सुख समृद्धीसाठी आणि खूप खूप चांगलं असतंय. आणि ह्याच्यासाठी काही एवढा खर्च नाही येत आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे आपण उष्ट राहिलेलं खरकट हे सगळं गायींना देतो, जे चारा वगैरे देतो गायींना, त्याच्यातून देतो. पण हे चुकीचं आहे. हे गायींना नसतंय द्यायचं. उष्टान्न तरी गायींना कधीच द्यायचं नसतंय. उष्टान्न दिलं ना की गायींना, म्हणजे ते आपल्याला चांगलं नसते. म्हणून गायींना कधी उष्टान्न द्यायचं नाही. जे आपण बनवतो ते पहिली चपाती, आणि ती पण आपण जेवण्याच्या आधी गायीला नैवेद्य म्हणून द्यायची. दररोज एक आपल्या घराच्या सुख समृद्धीसाठी आणि सगळ्यासाठी चांगलं असते. आणि 33 कोटी देवांना नैवेद्य मिळाल्याप्रमाणे असते. म्हणून फक्त मार्गशीर्ष महिन्यातच नाही, तर तुम्ही दर दिवशी गायीला एक चपाती, एक भाकरी जे बनवल ती पहिली गाईला द्या. बघा, अनुभवा, किती छान अनुभव येतो. आणि हे खरंच आहे, 33 कोटी देवांना जेवायला घातल्याप्रमाणे हे दान आहे. तर हे प्रत्येकानं करावं असं मला वाटतं.